रामकृष्ण हरी मंडळी, श्वेताची कलाकृती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। कोणत्याही कार्यक्रमात लिफाफ्यांची गरज आपल्याला असते, तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी DIY एनवलप, तेही जुन्या पडलेल्या लग्नपत्रिकांपासून। DIY एनवलप बनवण्याचे मी आता 4 मेथड सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण हे सर्व मेथड्स तुमच्यासाठी उपयोगाचे होणार आहे। एनवलप बनवण्यासाठी मी घेतलेले आहे इथे जुनं लग्नपत्रिका, त्यातील जे मेन प्रिंटवालं लिहिलेलं असतात ते पेज मी काढून टाकलं आणि जो कलरवाला पेपर असतो तो घेतलेला आहे आणि त्यावर मार्किंग करून घेतलेली आहे। तर ती मार्किंग आहे 6 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर असे स्केलनं मोजून मी लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहे। स्केलच्या सहाय्याने मी पेपर फोल्ड करून घेत आहे आणि त्याचप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला दोन्ही साईडने पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे वरचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे आपण फोल्ड केलं त्याचप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने थोड्या थोड्या अंतरावर आपण फोल्ड करून घेतलं होतं, त्याच फोल्डवर आपल्याला थोडं कर्व असे पेन्सिलने मी ड्रॉ करून घेत आहे आणि ते कैचीच्या सहाय्याने आपल्याला कापून घ्यायचे आहे पेपर। व्हिडिओ दिसता त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि एकदा जर हा एनवलप तुम्ही बनवला तर तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे आपल्याला पेपर कट करायचा आहे। त्यामध्ये मेजरमेंटची तेवढी गरज नाही आहे, पण तुम्हाला समजावं यासाठी मी मेजरमेंट सांगितलेले आहे, त्या हिशोबाने तुम्ही तो एनवलप बनवू शकता। खूपच सोपी आहे बनवण्यासाठी आणि जे दोन्ही कॉर्नर आपण कट करून घेतले ते फेविकलने त्यावर चिपकवून घ्यायचे आहे। एवढा सोप्या प्रकारे आपण एनवलप तयार केलेला आहे। त्यावर आता मी जुन्या लग्नपत्रिकांमध्ये जे असं डिझाईन असतं ते काढून त्यावर लावायचं आहे, म्हणजे आपला एनवलप पुन्हा छान दिसेल। तर पहिला DIY एनवलप आपला तयार झालेला आहे। आता बनवूया आपला सेकंड DIY एनवलप। लग्नपत्रिकांचे आकार हे वेगवेगळे असतात, जसे चौकोन, आयताकृती अशा प्रकारचे असतात। तर मी इथे चौकोन लग्नपत्रिका घेतलेली आहे आणि त्यावर मेजरमेंट घेऊन स्केलच्या सहाय्याने फोल्ड करत आहे। एकदा का जर तुम्ही 2-3 लिफाफे बनवले तर तुम्हाला बिलकुल क्लिअर आयडिया येऊन जाईल आणि समजेल की कसं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आणि कसं फोल्ड करायचं आहे पेपर। आता त्यावर जे कॉर्नर्स असतात ते मी कैचीच्या सहाय्याने कट करून घेत आहे, म्हणजे ते थोडं पुन्हा छान दिसेल। त्यानंतर फेविकलने चिपकवून घ्यायचं आहे। एनवलपच्या फ्रंटमध्ये तुम्ही कोणतेही डिझाईन किंवा स्टिकर्स चिपकवू शकता। मी इथे सगळं लग्नपत्रिकांवर जे डिझाईन असतात तेच इथे लावलेले आहे। आता हे गणेशजी मी दुसऱ्या लग्नपत्रिकेवरून घेतलेले आहे आणि यावर चिपकवलेले आहे। सेकंड एनवलप आपला तयार झालेला आहे। आता तिसरा एनवलप बघू। त्यासाठी मी अशी लग्नपत्रिका घेतलेली आहे ज्याची डिझाईन कार्डच्या मध्ये नाही आहे, खाली आहे। हा एनवलप बनवण्याची आयडिया मला पप्पाने दिली की असं असं कर आणि बनव म्हणून, पण त्या थोडी मी माझी आयडिया लावली आणि एनवलप बनवला। कार्डची वरची बाजू जी डिझाईन आहे ती वरती येणार आहे आणि खालच्या बाजूमध्ये एक साईडने फोल्ड तर होऊनच होतं, पण त्याच प्रकारे दुसऱ्या साईडनेही मी थोड्या बाजूने स्केलच्या सहाय्याने फोल्ड करून घेतलं आणि तिथून पेपर कट करून घेतला आणि जी बाकीची लग्नपत्रिका दिसत आहे त्याचाही आपण दुसरा एक एनवलप तयार करू शकतो। याच प्रकारे पहिले एका साईडने फोल्ड होऊन होती, ती साईड मला थोडी जास्त वाटली पेपरची, त्यामुळे मी ती एक थोडी स्ट्रीप कट करून घेतली आणि त्यानंतर फेविकलने चिपकवून घ्यायचा आहे। आता आपला एनवलप रेडी झालेला आहे। फक्त जिथून आपण पैसे टाकतो त्या साईडने वरतून पुन्हा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खालची बाजू जी व्हाईट पेपर आहे तोही कट करून घ्यायचा आणि त्याला थोड्या थोड्या कर्व्स देऊन घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपला तिसरा एनवलप तयार झालेला आहे। आता बघूया एनवलपची चौथी मेथड। त्यासाठी मी घेतलेले आहे अशा प्रकारची लग्नपत्रिका, ज्या खूप साऱ्या असतातच आपल्याकडे आणि
त्यामध्ये मधातून तर फोल्ड होऊनच होतं, त्याची पुन्हा थोडी साईड मी फोल्ड करून कट करून घेतली। त्याच प्रकारे दुसऱ्याही साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे। आता इथे मेजरमेंट मी घेतलेला नाही आहे, लांबट असा एकच पेपर आहे, त्यामुळे स्केलच्या सहाय्याने जसा एन्व्हलप असतो त्याच प्रकारे मी फोल्ड करून घेत आहे। साईडच्या ज्या फोल्ड्स आपण करून घेतलेल्या आहे त्या कट करून घ्यायच्या आहे। सगळ्या एन्व्हलपमध्ये अशाच प्रकारे कट करायचे आहे। फक्त लग्नपत्रिकांचे डिझाईन वेगवेगळे असतात, त्याचे आकार वेगवेगळे असतात, त्या फेकून किंवा जाळून न टाकता आपण त्याचा असाही उपयोग करू शकतो। हा लिफाफा आपला चौकोन असा तयार झालेला आहे। साईडने ज्या स्ट्रिप्स असतात त्या फेविकलने चिपकवून घेतला आहे आणि आपला लिफाफा रेडी झालेला आहे। फक्त त्यावर आपल्याला एक डिझाईन चिपकवायचं आहे। त्याच कार्डचं हे डिझाईन होतं, ते मी वन साईड खालून असं चिपकवलेलं आहे। तुम्ही मधामध्येही कोणतंही डिझाईन चिपकवू शकता। अशा प्रकारे आपले 4 मेथड्सने एन्व्हलप तयार झालेले आहे। मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत रामकृष्ण हरी।